महाराष्ट्र वस्तू सेवा कर अधिनियम 2017 आणि त्यामध्ये सुधारणा करता हे बिल आणलेलं आहे। माननीय मंत्री महोदयांना यामध्ये प्रवीण दरेकर साहेब, भाई जगताप साहेब, आमचे सत्यजितजी या सर्वांनीच अतिशय चांगल्या सूचना दिल्या। परंतु सर्वसामान्य माणूस ज्या वेळेला लेबर रिलेटेड बिझनेस करतो, म्हणजे तो सफाई कर्मचारी असेल, कॉन्ट्रॅक्ट लेबर असेल, अनेक वेळेला ज्या वेळेला सर्व्हिस टॅक्स ज्या वेळेला होता तेव्हा सर्व्हिस टॅक्समध्ये याच्यामध्ये एक प्रयोजन होतं की ज्या वेळेला तुम्ही बिल भरता त्या बिलामध्ये त्यावेळेला समजा 12% सर्व्हिस टॅक्स होता, तर तो 12% सर्व्हिस टॅक्स प्रिन्सिपल एम्प्लॉयर पहिला भरायचा आणि त्यानंतर ते पैसे त्याची जी क्रेडिट नोट आहे ती त्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा त्या सप्लायरला दिली जायची। आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की सरकारमध्ये काम करत असताना, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करत असताना 6-6, 7-7 महिने हे पैसे मिळत नाहीत, जे आपण बिलं टाकतो त्याचे पैसे मिळत नाहीत आणि मग 12% किंवा 18%चा जो सर्व्हिस टॅक्स असतो तो जर 6 महिने मिळाला नाही तर 100%चे पैसे पहिले भरले जातात, त्याचं व्याज पहिलं भरावं लागतं। आज तुम्ही 100 रुपयाचा जर व्यवसाय केला तर 14 तारखेपर्यंत जर तुम्ही सर्व्हिस टॅक्स नाही भरला तर तुम्हाला त्याच्यावरती 28% इंटरेस्ट लागतो। पण तो इंटरेस्ट काय ज्याच्याकडे प्रिन्सिपल एम्प्लॉयर आहे तो बिल चुकवायला येत नाही। मी या बाबतीतला पत्रव्यवहार केंद्रीय अर्थमंत्र्यांना अनेक वेळा केला। आज ही संधी या सभागृहाच्या माध्यमातून मिळाली तर मी या सभागृहाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना विनंती करतोय की त्यांनी राज्याच्या माध्यमातून केंद्राकडे ही विनंती करावी, किंबहुना हा प्रस्ताव पाठवावा की ज्या पद्धतीमध्ये सर्व्हिस टॅक्समध्ये सुधारणा होती, सर्व्हिस टॅक्समध्ये एक प्रयोजन होतं की एखादं 100 रुपयाचं जर बिल भरलं तर त्याचा 12% किंवा 18% जो सर्व्हिस टॅक्स आहे तो प्रिन्सिपल एम्प्लॉयनी पहिला भरावा आणि मग उरलेलं बिल जे आहे ते कॉन्ट्रॅक्टरला जेव्हा तुम्ही द्यायचं तेव्हा द्या, कारण तो व्यवसायाचा भाग झाला। पण ज्या पद्धतीमध्ये सर्व्हिस टॅक्सचा व्याज भरावा लागतो त्यासाठी हे प्रायोजन करत असताना तशा पद्धतीतलं या विधेयकामध्ये सुधारणा होईल की नाही होईल मला माहीत नाही, परंतु केंद्र सरकारला या बाबतीतली सुधारणा करून राज्य सरकारकडनं ते निवेदन आपण पाठवलं तर जसं सत्यजित साहेबांनी सांगितलं की GST काउन्सिलमध्ये हा विषय चर्चेला येऊ शकतो, तर तसा तो चर्चेला आणून हा विषय देखील केला जाईल। दुसरा विषय, ज्या पद्धतीमध्ये जीवनतळाचा विषय प्रवीण भाऊंनी मांडला, एका 80 वर्षाच्या वृद्ध महिलेला अशा प्रकारे जर त्रास होत असेल तर मुंबईमध्ये माज आलेले असे अनेक बिल्डर आहेत। यामध्ये SRAला आणि म्हाडाला आणि इतर तत्सम अथॉरिटीला त्या बाबतीतली चौकशी करून माहिती मागवण्याचे निर्देश द्यावे आणि अशा प्रकारे माझोऱ्या बिल्डर लोकांना त्वरित चाप लावला गेला पाहिजे आणि सर्वसामान्य मराठी माणसाला जर कोण त्रास देत असेल तर त्याच्यावर देखील कुठली तरी उपाययोजना ह्या माध्यमातून सरकारने केली पाहिजे, ही मी विनंती या माध्यमातून करतो।